ಕೊನೆಗೆ ನಾವು ಸತ್ರೆ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಮಣ್ಣು ಹಾಕಾದ್ರೂ ನೀವು ಬನ್ನಿ, ಇಷ್ಟಾದ್ರೂ ಒಂದು ಉಪಕಾರ ಮಾಡಿ. ನನಗೆ ಸುಟ್ರೆ ಮೇಣಬತ್ತಿ ಹಚ್ಚಿ, ನನಗೆ ಉಳಿದ್ರೆ ಮಣ್ಣು ಹಚ್ಚಿ, ಇದಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ನಾನು ಹೇಳೋದು. एआईसीसी सदर मल्लिकार्जुन खड़गे की जज्बाती तकरीर से बदल गई तस्वीर। पूरे हल्के में कांग्रेस की हिमायत में बन रहा है माहौल। खड़गे के दिल से निकली बात वोटर्स के दिल में उतर गई। अपने महबूब लीडर की आवाज पर एक हो रहे हैं गुलबर्गा के वोटर्स। ಈ ವೋಟ್ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ತಪ್ಪಬಾರದು. ತಪ್ಪಿದ್ರೆ ನಾನು ತಿಳ್ಕೊಳ್ತೀನಿ ನನಗಿಲ್ಲಿ ಸ್ಥಾನ ಇಲ್ಲ, ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಹೃದಯ ಗೆಲ್ಲಕ್ಕೆ ನನಗೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನನಗನ್ನಿಸ್ತದೆ. एआईसीसी सदर डॉक्टर मल्लिकार्जुन खड़गे के इस जज्बाती खिताब के बाद पूरी पार्लियामेंट कॉन्स्टिट्यूएंसी में हालात कांग्रेस के मुवाफिक हो गए हैं। अफजलपुर में एक जलसा आम से खिताब करते हुए एआईसीसी सदर ने अपना दिल खोलकर वोटर्स के सामने रख दिया। जज्बाती अंदाज में और भरी हुई आवाज में वोटर्स से अपील की। ನನಗೇನೋ ಆಗಿದ್ದಾಯ್ತು, ಅದ್ರ ಬಗ್ಗೆ ನನಗೀಗೇನು ಚಿಂತೆ ಇಲ್ಲ. ಅದಕ್ಕಿಂತ ದೊಡ್ಡ ಜಾಗಗಳು ಸಿಕ್ಕು ನನಗೆ. ಆದರೆ ಇನ್ನು ಮುಂದೆ ಹಂಗೆ ಆಗಬಾರ್ದು. ಅದಕ್ಕಾಗಿ ನಿಮಗೆ ಒಂದು ಮಾತು ಹೇಳ್ತೀನಿ ನಾನು. ಈ ವೋಟ್ ಯಾವುದೇ ರೀತಿಯಿಂದ ತಪ್ಪಬಾರದು. ತಪ್ಪಿದ್ರೆ ನಾನು ತಿಳ್ಕೊಳ್ತೀನಿ ನನಗಿಲ್ಲಿ ಸ್ಥಾನ ಇಲ್ಲ, ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಹೃದಯದಲ್ಲಿ ಅಥವಾ ನಿಮ್ಮ ಹೃದಯ ಗೆಲ್ಲಕ್ಕೆ ನನಗೆ ಸಾಧ್ಯ ಆಗಲಿಲ್ಲ ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ನನಗನ್ನಿಸ್ತದೆ. ಕೊನೆಗೆ ಒಂದು ಅಪೀಲ್ ಮಾಡ್ತೀನಿ, ಏನು ಇದು ಅಂತೂ ಆಯಿತು, ವೋಟ್ ಸಿಗಲಿ ಸಿಗದೇ ಇರಲಿ, ಕನಿಷ್ಠ ನಾವು ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಏನು ಮಾಡಿದ್ದೇವೆ ಗುಲ್ಬರ್ಗಾದಲ್ಲಿ, ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ, ಅದು ನೆನಪಿಸ್ಕೊಂಡು ಕೊನೆಗೆ ನಾವು ಸತ್ರೆ ಅಟ್ಲೀಸ್ಟ್ ಮಣ್ಣು ಹಾಕಾದ್ರೂ ನೀವು ಬನ್ನಿ, ಇಷ್ಟಾದ್ರೂ ಒಂದು ಉಪಕಾರ ಮಾಡಿ. ನನಗೆ ಸುಟ್ರೆ ಮೇಣಬತ್ತಿ ಹಚ್ಚಿ, ನನಗೆ ಉಳಿದ್ರೆ ಮಣ್ಣು ಹಚ್ಚಿ, ಇದಕ್ಕಿಂತ ಜಾಸ್ತಿ ನಾನು ಹೇಳೋದಿಲ್ಲ. ಈ ಕೆಲಸ ನೀವು ಮಾಡಿದ್ರೆ ಕೊನೆಗೆ ಉಳಿದಂಥ ಜನ ನೀವು ನೋಡ್ಬೋದು, ಅರೆ ಅವ ಪಾಪ ಒಳ್ಳೆ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ ನೋಡಿ, ಅವನ ಮಣ್ಣಿಗೆ ಎಷ್ಟು ಜನ ಬಂದಾರ ಅಂತ ಹೇಳ್ಬೋದು. ವೋಟಿಂಗ್ ಬರದೇ ಇರ್ಬೋದು, ಮಣ್ಣಿಗಾದರೂ ಬಂದರೆ ಬೇರೆ ಜನ್ರೇಷನ್ ಬೇರೆ ಜನರಿಗೂ ಕೂಡ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ, ಏನಪ್ಪ ಭಾರಿ ಜನ ಸೇರಿದ್ರು ಅವ್ನ ಮಣ್ಣಿಗೆ ಅಂತ ಈ ಭಾವನೆ ಬರ್ತದೆ. ಅಷ್ಟಾದರೂ ಕೊನೆಗೆ ನೀವು ಮಾಡಿ ಅಂತ ಹೇಳಿ ನಿಮಗೆ ಕೇಳಿಕೊಂಡು ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ನೀವು ಗಟ್ಟಿಯಾಗಿರಬೇಕು ಅಂತಕ್ಕಂಥದ್ದು ಹೇಳಿ ನನ್ನ ಕೊನೆ ಮಾತುಗಳನ್ನು ನಿಮ್ಗೆ ಹೇಳ್ಕೊಂಡು ನನ್ನ ಮಾತು ಮುಗಿಸ್ತೇನೆ. ಜೈ ಹಿಂದ್, ಜೈ ಕಾಂಗ್ರೆಸ್. एआईसीसी सदर का एक एक लफ्ज गौर से सुनिए। हर लफ्ज गहरे जज्बात में डूबा हुआ नजर आ रहा है। ऐसा लग रहा है कि एक बुजुर्ग बाप अपने बेटों को नसीहत कर रहा है कि अपने मुस्तकबिल की फिक्र कीजिए, अच्छे मुस्तकबिल का इंतखाब कीजिए, अपनी नस्लों की फिक्र कीजिए। खड़गे साहब का ये जज्बाती बयान ऐसे ही सामने नहीं आया है। इसके पीछे उनका 50 साल से ज़्यादा का सियासी कैरियर है और उनकी 50 साल सियासी खिदमत भी, जिनको गुज़िश्ता 5 बरस कबल अचानक ही नज़रअंदाज कर दिया गया था। 50 साल खिदमत पर झूठ धोखाधड़ी का काला पर्दा चढ़ा दिया गया था। बीजेपी ने ऐसा षड्यंत्र रचा और वोटर्स की आंखों पर ऐसी पट्टी बांधी कि उनकी आंखों के सामने अंधेरा छा गया। गुलबर्गा के वोटर्स धोखे का शिकार होकर झूठ के फंदे में फंस गए। बीजेपी उम्मीदवार डॉक्टर उमेश जाधव के इलेक्शन जीतने के कुछ ही अरसे के बाद यहाँ के वोटर्स को अपनी गलती का एहसास हो चुका था, लेकिन पछतावे के सिवा कुछ भी नहीं किया जा सकता था। अब जबकि इलेक्शन हो रहे हैं, इस दौरान खड़गे साहब के इस जज्बाती बयान से समाज के तमाम तबकात को अपनी गलती का दोबारा एहसास हो रहा है। वोटर्स बेदार हो चुके हैं। अब गुलबर्गा के तमाम वोटर्स अंधभक्तों को छोड़कर तमाम अपनी गलती सुधारने की कोशिश कर रहे हैं।
गुलबर्गा जिले के लिए खरगे साहब के डेवलपमेंट को याद कर रहे हैं लोग। आवाम की खिदमत के लिए खरगे साहब के कमिटमेंट को याद कर रहे हैं लोग। गुज़िश्ता 50 वर्षों के दौरान किए गए पब्लिक ओरिएंटेड सर्विसेज को याद कर रहे हैं लोग। खरगे साहब की खिदमत के एतराफ में इस बार फिर कांग्रेस को वोट कर रहे हैं लोग। ये बात तो अब तय है कि इस जज्बाती तकरीर के बाद जो तूफान गुलबर्गा में उठा है उससे बीजेपी का खात्मा होगा और कांग्रेस का ये रिवायती किला एक बार फिर कांग्रेस के कब्जे में आएगा। 2024 इलेक्शन न्यूज़, गुलबर्गा।